उद्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता। एलपीजी पासून फास्टॅग पर्यंत अनेक बदल होणार। बँकिंग पासून टॅक्स आणि व्हेरिफिकेशन सिस्टीम सुद्धा बदलणार। लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी। ई-केवायसी मध्ये चुका झालेल्या महिलांची पुन्हा पडताळणी होणार। प्रशासनाकडून पडताळणी प्रक्रियेला वेग। शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार। मासिक पाळी स्वच्छता हा मूलभूत अधिकार। विद्यार्थिनींसाठी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या सोने चांदीच्या दरात मोठी घसरण। चांदी 85,000 तर सोनं 25,000 स्वस्त। गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीच्या धडाक्यामुळे दर गडगडले। फेब्रुवारी ते मार्च दरम्यान राज्याच्या अवकाळीचं संकट। जळगावसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा। एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात सातत्यानं बदल। पुतळ्याच्या निधनामुळे कोसळलेले शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडवर। बारामतीमधून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली। बारामतीची सूत्र पुन्हा एकदा शरद पवारांच्या हाती। दादा मला माफ करा। पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय शोकसभेत कट्टर विरोधक महेश लांडगेंना अश्रू अनावर। अवघ्या 40 सेकंदात व्यासपीठ सोडलं। ठाणे मनपामध्ये महायुतीचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला। पहिले 1.25 वर्ष शर्मिला पिंपोलकरांना, त्यानंतर दर्शना जानकरांना संधी मिळणार। भाजपला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार। केडीएमसीमध्ये शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार। शिवसेनेकडून हर्षाली थविल अर्ज दाखल करणार। उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामलेंची वर्णी। शरद पवार रत्नपारखी आहेत। ते असा हिरा शोधतील जे दादांचं काम पुढे नेईल, असा विश्वास पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय विठ्ठल शेठ मणियार यांनी व्यक्त केला। मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत। काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत गट स्थापन केला। भारत विकास आघाडी नावानं गट स्थापन। तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना दिलासा। तत्काळ तिकिटांवर सुद्धा पुन्हा पूर्ण रिफंड मिळणार। ट्रेन रद्द झाल्यास किंवा ट्रेनला 4 तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रवासी पूर्ण रिफंडसाठी दावा करू शकणार। मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशिम दरम्यान ब्लॉक। मुंबईमध्ये लोकलमधून पडून 3 जखमी। मध्य रेल्वेच्या सायन्स स्टेशन दरम्यानची घटना। गर्दीमुळे ट्रेनमधून 3 प्रवासी पडले। दोघांची प्रकृती स्थिर, एकाची प्रकृती चिंताजनक। आरोपी विराट गांधी याला न्यायालयीन कोठडी। 400 कोटी रुपयांच्या नोटा वाहून नेणाऱ्या कंटेनर लूट प्रकरणात विराट गांधी याला न्यायालयीन कोठडी, तर संशयित मच्छिंद्र मडवी याच्या पोलीस कोठडीमध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत वाढ। ठाण्यामधील रेल्वे रुळांमधील नाल्यामध्ये कचऱ्याला मोठी आग। कळवा ते ठाणे स्टेशन दरम्यान ही घटना। अनेक व्हीआयपींना गंडा घालणारा ठकसेन समीर नार्वेकरला अखेर बेड्या। टीडब्ल्यूजे या कंपनीद्वारे अनेकांना कोट्यवधी रुपयांना समीर नार्वेकरनं गंडा घातला। समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि कंपनीचा संचालक अमित पालम यांना अटक। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव। कृष्णा नदीच्या काठावर भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। वाराणसीच्या अर्चकांच्या उपस्थितीमध्ये कृष्णामाई आणि गंगामाईची महाआरती।